खासदारकीची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्यापाठोपाठ खासदार राजन विचारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री आणि खासदारकीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना टार्गेट केलं. नरेश म्हस्के कोरोना कालावधीमध्ये घरात बसून होते. महापौरपदाच्या काळात त्यांनी काय केलं? गोल्डन गँगचा लीडर म्हणून त्यांची ओळख होती. ठाणे महानगरपालिका लुटण्याचं काम त्यांनी केलं, असे एकापेक्षा एक भयंकर आरोप राजन विचारे यांनी केले. मुख्यमंत्र्यांना देखील आमदारकीचं पहिलं तिकीट आपल्यामुळेच मिळालं, असं देखील राजन विचारे यांनी म्हटलं. राजन विचारे यांच्या या पत्रकार परिषदेचा काही भाग. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेले आहेत, विकास कामासाठी, काहींची पोटं भरण्यासाठी केलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेले आहेत. शासनाकडून पैसे द्यावे लागतात. 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते. सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवतात. काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेले आहेत? महापालिकेची वाट लावून ठेवलेली. कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे हे राजन विचारेंनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही. यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता. काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता. त्यावेळेला मी घेऊन आलो आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे, की जाऊ दे त्या राजनला, आपल्या त्या ह्याला घेऊन ये, तू नरेशला घेऊन ये. मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला, की बाबा जाऊ दे आता, काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबेप्रेमींसाठी, आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात, आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा.